Welcome back to Pratik Academy. In this video, we will discuss about Newton's universal law of gravitation. Also, it is called as theory of universal gravity. Okay. So, in previous lecture or video, we have studied about Kepler's laws of planetary motion. There are three laws, out of which third law states that the square of time period is directly proportional to mean distance of that planet from sun, that is t square directly proportional to r cube, and from that t square upon r cube is constant. So this is according to third law of Kepler. Okay, now what is theory of universal gravity or Newton's universal law of gravitation? So Newton had studied Kepler's laws and also the incident of apple tree incident and another other experiments or other incidents. न्यूटन काय केली theory propose केली. Okay. After observing different incidents or studying different incidents, after studying Kepler's laws of planetary motion, and this theory is called as a theory of universal gravity. Okay, what is the statement of this theory? That is, we know this statement as a universal law. The statement का आपण बघू. So according to this law, every object in universe, every object in universe attracts every other object, attracts every other object with a definite force, this force is directly proportional to product of masses of two objects, and inversely proportional to the square of distance between them. So this is Newton's universal law of gravitation, and this law is stated under his theory of universal gravity. तर काय पुन्हा बघूया. एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिवर्स, ह्या युनिवर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट कोणताही असू दे, स्मॉल पेन घ्या, प्लॅनेट घ्या, एखादा स्टार घ्या, काही घ्या, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. तो काय करतो, प्रत्येक ऑब्जेक्टला काय करतो, अट्रॅक्ट करतो. म्हणजे हा जर मी स्केच पेन घेतला आणि हा जर स्केच पेन ठेवला, दिस ऑब्जेक्ट इज अट्रॅक्टिंग दिस ऑब्जेक्ट विथ अ डिफायनेट फोर्स. एका विशिष्ट फोर्सनं काय करतोय, तो अट्रॅक्ट करतोय, म्हणजे एकामेकाकडे ओढतात. हा ऑब्जेक्ट ह्या बाजूला ओढत असेल आणि हा ऑब्जेक्ट ह्या बाजूला ओढतोय विथ अ डिफायनेट फोर्स. एका विशिष्ट फोर्सनं काय करतोय, अट्रॅक्ट करतोय. अँड दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स. जे त्या दोन्हींचे जे मास आहे त्यांचा गुणाकार इतका आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल अँड इनवर्सली प्रोपोर्शनल
टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, त्यांच्यामध्ये जे अंतर आहे त्याचा स्क्वेअर केला तर त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. अँड दिस फोर्स इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दिस फोर्स इज कॉल्ड gravitational force. So let's take example. Let's take two masses. Suppose this is one mass m1, हा मास 1 आहे, ए मास आहे. सपोज त्याचा मास किती आहे m1 आहे, वस्तुमान m1 आहे. सपोज दिस इज मास 2, बी मास, त्याचं मास किती आहे, सपोज m2 आहे. ओके, आणि ह्या दोन मासमध्ये डिस्टन्स किती आहे, डी इतकं डिस्टन्स आहे असं आपण ॲझ्युम करूया. देन अकॉर्डिंग टू दिस लॉ काय होत असणार आहे, मास ए इज अट्रॅक्टिंग मास बी. मास ए काय करत असणार आहे, मास बीला अट्रॅक्ट करत असणार आहे फोर्सनुसार काही. ॲट द सेम टाइम दिस मास बी, हा बी काय करत असणार आहे, एला अट्रॅक्ट करत असणार आहे फोर्स एफनुसार. त्याच फोर्सला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, देन दिस फोर्स, what is the value of this force according to this law? So law states that every object attracts every other object with definite force. त्या फोर्सला आपण काय म्हणलो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो फोर्स कसा आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स. हा जो फोर्स घेतला आपण एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, प्रोडक्ट ऑफ मासेस. ह्याचा मास किती आहे m1, ह्याचा मास किती आहे m2. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 and m2 and inversely proportional to square of distance between them. जे ह्याला आपण एक म्हणूया. सपोज दिस फोर्स इज इन्व्हर्सली, इन्व्हर्स म्हणजे 1 अपॉन जाणार, प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे डी, त्याचा स्क्वेअर. सो 1 अपॉन डी स्क्वेअर. आता हे दोन्ही जर आपण कंबाईन केलं तर आपण कसं लिहू शकू, एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. सो दिस इज द फोर्स अकॉर्डिंग टू युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता प्रोपोर्शनलिटी साईन आहे तो रिप्लेस करूया आपण एका कॉन्स्टंटने. ओके, सो प्रोपोर्शनलिटी साईन आपण रिप्लेस करू शकतो. एक कॉन्स्टंट आपण घेऊया जी. जी इज द प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट हिअर. आणि ह्या कॉन्स्टंटचं एक डिफाइनाइट और फिक्स नाव आहे. कॉन्स्टंटला आपण म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल इथे दिसते का, येस, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं त्याचं नाव आहे. ओके, तर ह्याची मिनिंग काय, व्हॉट इज मीन बाय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो लेट्स सी व्हॉट इज जी. जी म्हणजे काय, ॲज वी हॅव रिटन हिअर, जी इज नथिंग बट युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणजे काय, एक कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, पण तो काय कॉन्स्टंट. तर अगेन लेट्स सी व्हॉट इज द फॉर्म्युला. एफ इज इक्वल टू जी m1 m2 upon d square. This is the formula. Now in this formula keep m1 as a 1, m2 as a 1, d as a 1. ओके, तर मी जी मध्ये काय केलं, m1 1 ठेवलं, m2 1 ठेवलं, d 1 ठेवलं. तर काय होईल, f इज इक्वल टू g इंटू here 1 into 1 upon 1 square.
म्हणजेच किती 1. सो F इज इक्वल टू G. म्हणजे काय झालं, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची किंमत किती झाली, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतकी. मग कधी झाली, वेन मासेस आर 1 मीन्स 1 kg and 1 meter in SI. When both masses are unity or 1 kg, distance between both masses is 1 meter, the gravitational force developed is called as a universal gravitational constant. or other words मध्ये आपण ह्याची डेफिनेशन कशी म्हणू शकतो, universal gravitational constant is a gravitational force. हा gravitational force आहे कधी, when the masses are 1 kg and distance between them is 1 meter. So this is universal gravitational constant. And what is the unit of this constant? What is the unit of this G? Unit of G. तर Gचं युनिट घ्यायचं आहे तर काय करायला लागेल, अगेन वी हॅव फॉर्म्युला F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन R². तर Gचं युनिट पाहिजे असेल तर सगळ्या क्वांटिटी काय करायला पाहिजेत, ह्या साईडला घ्यायला पाहिजे. तर घेऊया तशा, F इंटू R² अपॉन M1 इंटू M2 इज इक्वल टू G. आता इथं प्रत्येकाच्या आपण काय करूया, युनिट्स मेन्शन करूया. F इज अ फोर्स, तर फोर्सचं SI युनिट किती येते, सॉरी काय आहे SI युनिट, न्यूटन. R इज अ डिस्टन्स और अंतर, त्याचं युनिट काय असतं SI मध्ये मीटर आणि त्याचा स्क्वेअर अपॉन kg म्हणजे सॉरी मास इज अ M इज अ मासचं SI युनिट काय kg इंटू kg. हे काय असेल Gचं युनिट, म्हणजेच काय होईल ॲडजस्ट होऊन न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर अपॉन kg². हेच आपण कसं लिहू शकतो, न्यूटन मीटर स्क्वेअर kg², ज्यावेळी न्युमरेटरमध्ये येईल त्यावेळी काय होईल kg⁻². सो दिस इज द युनिट ऑफ G. This is the SI unit of G rather. And value of G, what is the value of G? Value of G is found experimentally by scientist Henry Cavendish, and this value is equal to 6.673 into 10⁻11 न्यूटन. युनिट काय आहे त्याचं, न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻², किंवा आपण कसं लिहू शकतो अपॉन kg². दिस व्हॅल्यू इज एक्सपेरिमेंटली फाउंड by scientist Henry Cavendish. And this value is constant throughout universe, or this is universally constant, hence it is called as a universal gravitational constant. Okay, so what is G? ज्यावेळी मास दोन्ही मास 1 kg घेतले, डिस्टन्स 1 मीटर असेल, तर त्यावेळी जो फोर्स ॲक्ट होतो इज कॉल्ड एज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याचं युनिट काय आलं होतं, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². अँड व्हॉट इज इट्स व्हॅल्यू, 6.673 10⁻11. आणि ही व्हॅल्यू काय, ऑल युनिवर्समध्ये काय ती व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. ओके, सो we have studied about universal law of gravitation. It states that each and every object, each and every object in the universe attracts every other object with a definite force. त्या फोर्सला आपण काय म्हणलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो फोर्स काय होता,
this F is directly proportional to product of masses and inversely proportional to square of distance. हा प्रोपोर्शनॅलिटी साईन आपण काढला, त्याला आपण म्हणलं G. व्हॉट इज G? G इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू किती होती? 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन. यस, व्हॉट इज युनिट? न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg square. So here we have stated earlier that Kepler's law are very useful in केपलर्सचे लॉ काय झाले? युजफुल झाले न्यूटनसाठी, ह्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनसाठी. तर कसं आहे आपण ते बघूया. और विल स्टे हाऊ केपलर्स लॉ युजफुल फॉर न्यूटन in his theory of gravitation. कसं आहे आपण बघूया. So in earlier our first video we have discussed about circular motion. So when object is revolving around any other object, whether it is circular or near circular motion, this motion, to perform this motion, there is an important force we have discussed about. It's centripetal force. Okay, due to this centripetal force, the object is keep revolving around sun or around or due to this centripetal force, moon is keep revolving around earth. किंवा बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत ते काय होतात? सन भोवती रिव्हॉल्व होतात. सो दिस फोर्स इज सेंटर सिकिंग फोर्स, अँड ड्यू टू दिस फोर्स देर इज अ सर्क्युलर मोशन. द व्हॅल्यू ऑफ दिस सेंट्रिफ्युगल फोर्स और फॉर्म्युला फॉर दिस सेंट्रिफ्युगल फोर्स इज गिवन बाय F इज इक्वल टू mv² अपॉन r. So what is m here? M is the mass of planet which is revolving. M is the mass of planet revolving around sun or other planet. V is the velocity. V is the velocity of that planet, and r is the distance of planet from sun. Then the force or centripetal force exerted by sun. Suppose this is the planet sun. This planet is revolving around this planet in elliptical manner, and this is the distance r. Velocity of planet is v. Mass is m, linear velocity is v. Then the centripetal force which is acting by sun ने ह्या प्लॅनेट वरती किती सेंट्रिपिटल फोर्स एक्झर्ट केला is given by mv² upon r. Okay, now here we have Fc is equal to mv² upon r. Now this speed of planet can be expressed in terms of time period of revolution. हे जे v आहे ते इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड आपण लिहू शकतो. कसं ते बघूया. Okay, what is the v? V is the velocity. Okay, formula for velocity is v is equal to distance traveled upon time. Okay, distance traveled upon time. Okay, जर आपण डिस्टन्स t म्हणजेच टाइम पिरियड इतका घेतला,
तर काय असेल, टाईम पिरियड इतका वेळ टाईम नंतर प्लॅनेट काय करेल, एक कंप्लीट रिव्हॉल्युशन पूर्ण करेल. ओके, व्हॉट इज द टी और टाईम पिरियड? इट इज द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. म्हणजे डिस्टन्स काय असणार आहे टाईम पिरियडमध्ये कवर केलेलं सर्कलचं एक सर्कमफरन्स ज्याची रेडियस आहे आर. म्हणजे व्हेन टी इज द टाईम पिरियड डिस्टन्स इज 2πr. मग आता हे व्हॅल्यू आपण काय करूया, या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. देन व्हॉट इज द व्हॅल्यू हिअर, व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी. आणि आता ही व्हॅल्यू आपण काय करूया, ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकू, जेणेकरून काय होईल, व्हेलॉसिटी व्ही इज रिप्लेस्ड बाय टाईम पिरियड टी. हे आपल्याला करायचं होतं. सो दिस सेंट्रिपिटल फोर्स ड्यू टू विच सन इज अट्रॅक्टिंग दॅट प्लॅनेट काय येईल, एम, दिस इज आर, and here square of v, it is 2πr upon capital T bracket square. So it is coming m upon r, then 4 pi square r square upon here square t square. Okay, after squaring, so cancel this r and 1 square get cancel. किती व्हॅल्यू येईल, एफ सी इज इक्वल टू हिअर देन एम इंटू 4 पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. एम इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. नाउ मल्टीप्लाय हिअर बाय आर स्क्वेअर, divide it by r square. This is the important step. का ते आपण नंतर बघूया, समजेल तुम्हाला. Here what will happen, m 4 pi square r into r square r cube. So 4 pi r cube, okay, upon t square into r square. R square. So this is FC. Now आपण काय करूया, टर्म जरा ॲडजस्ट करूया. दिस इज द सेंट्रिपिटल फोर्स एक्झर्टेड बाय सन ऑन प्लॅनेट. पुन्हा सांगतो, एफ सी काय, सनने ह्या प्लॅनेटवरती काय केलेला सेंट्रिपिटल फोर्स आहे. त्या फोर्समुळे काय झालं आहे, आपली सर्क्युलर मोशन, प्लॅनेटरी मोशन एक्झिस्ट व्हायला. ती एफ सी काय होणार, टर्म ॲडजस्ट केल्यानंतर 4 m पाय आर स्क्वेअर मी पुढे लिहितो, लास्टला आपण काय लिहूया, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. ना आता आर स्क्वेअर अपॉन टी क्यूब, ओके, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणा, किंवा सॉरी आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. हे जर बघितलं, हे काय, इट इज कॉन्स्टंट. अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ काय होतं, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज कॉन्स्टंट. म्हणजे हे पण काय आलं, कॉन्स्टंट. ओके, देअरफॉर सो हिअर एफ सी इज इक्वल टू 4 m पाय अपॉन आर स्क्वेअर. हे काय येणार आहे, 1 अपॉन के. तर काय, हे रेसिप्रोकल आहे ह्याचा, त्यामुळे 1 अपॉन के. सो एफ सी इज इक्वल टू 4 m पाय अपॉन के आर स्क्वेअर. आता ह्यामध्ये काय काय कॉन्स्टंट आहे, 4 कॉन्स्टंट आहे, प्लॅनेटसाठी m कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, देन के इज अगेन कॉन्स्टंट. सो एफ सी दिस सेंट्रिफ्युगल फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. कारण आर काय व्हायला, डिस्टन्स कंटिन्युअसली चेंज होत जातं. ओके, सो इथं काय झालं, कुठला लॉ यूज करायला लागला, न्यूटनला केपलर्स थर्ड लॉ. अँड फ्रॉम दॅट न्यूटन प्रपोज हिज इनवर्स स्क्वेअर लॉ. इनवर्स
स्क्वेअर लॉ. इनवर्स स्क्वेअर लॉ काय झाला, न्यूटन लॉ कन्क्लूड झाला. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ केपलर्स लॉ. फ्रॉम दिस Newton get his inverse law of gravitation. Okay. Now this gravitational force is responsible for, or this is the force between any two objects which attracts each other. त्यामुळे काय होतं, ही प्लॅनेटरी मोशन असेल किंवा एव्हरी ऑब्जेक्ट इज बाइंडेड विथ एनी अदर ऑब्जेक्ट. So it is very important force in universe. Gravitational force is very important force in universe. It is much weaker. त्याची व्हॅल्यू भरपूर कमी असेल, बट इट इज इम्पॉर्टंट. पण ती काय महत्त्वाची आहे, बिकॉज इट डिसाइड्स फ्युचर ऑफ युनिवर्स. This gravitational force decides future of universe and control universe. Okay, the motion of planets, stars and other constituent of universe happens due to this this force of gravitation. Okay, so in this way we have studied about Newton's law of gravitation. There is a one important question on page number 5. त्यामध्ये असं सांगितलं आहे की जर हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, अकॉर्डिंग टू न्यूटन्स थेरी, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ह्या दोन फोर्समध्ये काय व्हायला पाहिजे, अट्रॅक्शन व्हायला पाहिजे आणि दोन्ही ऑब्जेक्ट क्लोज झालं पाहिजेत. पण इथे तर ते येत नाही आहे. सो व्हाय दिस इज हॅपनिंग? सो थिंक ओवर दॅट. This is very important and interesting answer. Okay, if you like this video, please subscribe our channel and share this video with your friends, and thank you for watching this video.